पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे ख्रिस्ता ठाई येथे जमलेल्या माझ्या प्रिय ख्रिस्ती बंधू आणि भगिनींनो, संत योहानाच्या शुभवर्तमानामध्ये येशूने मी आहे असा कर्ता आणि क्रियापद असलेली 7 मूलगामी विधाने केलेली आहेत. आणि ती 7ही मूलगामी विधाने अतिशय महत्त्वाची आहेत. कारण की प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की जर तुम्हाला सार्वकालिक जीवन जर पाहिजे असेल तर मी आहे. म्हणजे ही जी 7 विधाने आहेत, ही विधाने फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून बाहेर निघालेली आहेत. आणि ती विधाने अशी: मी जीवनाची भाकर आहे. संत योहानाचा अध्याय 6 ओवी 25 मध्ये तो सांगतो की मी जीवनाची भाकर आहे. त्याच्याही पुढे संत योहानाच्या 8व्या अध्यायामध्ये ओवी 12 मध्ये तो सांगतो मीच जगाचा प्रकाश आहे. आणि ज्या ठिकाणी प्रकाश आहे त्या ठिकाणी अंधकार कधीच राहू शकत नाही. नंतर तो सांगतो की मी मेंढवाड्याचे दार आहे. संत योहानाचा अध्याय 10 ओवी 7 मध्ये तो सांगतो. आणि त्याचप्रमाणे तो सांगतो की मी पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. तो सांगत आहे आपल्याला की मी मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. म्हणजे तुम्ही जर माझ्याकडे आला तर तुम्हाला योग्य मार्गही सापडेल, तुम्हाला सत्य देखील समजेल आणि जीवन काय आहे हे देखील तुम्हाला कळेल. त्याचप्रमाणे तो सांगतो की मीच खरा द्राक्षवेल आहात आणि तुम्ही सर्वजण फाटे आहात. तुम्ही जर माझ्यामध्ये राहिलात तर तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि आजच्या शुभवर्तमानामध्ये तो आपणा सर्वांना सांगत आहे की मीच उत्तम मेंढपाळ आहे आणि माझ्या कळपाची मला काळजी आहे. कळपातील प्रत्येक मेंढरांची मला काळजी आहे, कारण मीच उत्तम मेंढपाळ आहे. ख्रिस्ता ठाई येथे जमलेल्या माझ्या प्रिय ख्रिस्ती बंधू आणि भगिनींनो, जुन्या करारामध्ये निर्गम ह्या पुस्तकात मोशे पर्वतावर आपल्या कळपांना पाळत होता. आणि मोशे पर्वतावर कळपांना पाळत असताना त्याने बघितलं की एक झाड भक्ष्यस्थानी, आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेलं आहे. आगीच्या ज्वाला चारही दिशाने लवलवत आहेत, परंतु हे झाडाची जी पानं आहेत ती पानं हिरवीगार दिसत आहेत. आणि मोशेला आश्चर्याचा धक्का बसला, कारण एखाद्या वस्तूला जर आग लागली तर ती जळून खाक झालीच पाहिजे, हा निसर्गाचा नियम आहे. आणि म्हणून त्या मोशेला अतिशय आश्चर्य वाटलं आणि मोशे त्या झाडाच्या जवळ गेला. त्यावेळेस परमेश्वराने त्याला दर्शन दिलं. वाणीतून त्याला दर्शन देऊन सांगितलं की मोशे, माझी फारोच्या मिसर देशामध्ये माझ्या जनतेची पिळवणूक होत आहे आणि त्यांचा आक्रोश मी ऐकलेला आहे आणि त्या जनतेची सुटका तुला करायची आहे. आणि त्यावेळेस मोशे देवाला नाव विचारतो की इतकी मोठी कामगिरी तुम्ही मला देत आहात, तुमचं नाव काय आहे? आणि त्यावेळेस परमेश्वर त्याला सांगतो, मी जो आहे तो आहे. परंतु नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या स्वतःला प्रगट केलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त अतिशय भक्कमपणे आपणास सांगत आहे की मी काय आहे. तुम्ही जर माझ्याकडे जर आला तर तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही. मेंढपाळ आणि कळप ही जुन्या करारातील एक संकल्पना होती. जुन्या करारामध्ये तुम्ही जर स्तोत्र संहिता अध्याय 23
त्याच्यामध्ये देवाला मेंढपाळ म्हटलेलं आहे. आणि त्या काळी, पूर्वीच्या काळी राजा स्वतःला मेंढपाळ म्हणून घेत असे. दुर्बळांचे रक्षण करणं हे त्याचं आद्य कर्तव्य होतं. आणि पोप बेनेडिक्ट 16वे म्हणतात की मेंढपाळ आणि कळप यांचे नाते अतिशय जिव्हाळ्याचे असते. ते मालक आणि मालकीची वस्तू ह्या स्वरूपाचे नसून पालक आणि पाल्य किंवा पती आणि पत्नी ह्या नात्यासारखे असते. प्रेम आणि स्वातंत्र्य हे त्या नात्याचे विशेष भाग आहेत. अशाच धर्तीचे नाते ख्रिस्ताने भक्ताबरोबर जोडलेले आहे. आणि पोप पुढे म्हणतात, माणसाला देवाची ओळख पडते तेव्हाच त्याला स्वतःची ओळख पटू शकते. आणि जेव्हा त्याला इतरांमध्ये देव दिसू लागतो तेव्हा त्याला त्याची खरी ओळख पडते. शत्रूमध्येही ईश्वर असतो, तो अंत चक्षुनी जाणावा, तुडवणाऱ्या पायांनाही सुगंध आपला द्यावा. ख्रिस्ता ठाई येथे जमलेल्या माझ्या प्रिय ख्रिस्ती बंधू आणि भगिनींनो, आज आपल्यासाठी म्हणजे अमरावतीकरांसाठी आणि त्याचप्रमाणे आम्हा नाशिककरांसाठी एक आनंदाचा दिवस आहे. कारण की आज माननीय फादर जॉन गुलदेवकर आपल्या मायभूमीमध्ये आभाराचा पवित्र मिसा अर्पण करत आहे. आणि हा आभाराचा पवित्र मिसा ते अर्पण करत असताना आम्हा सर्वांना अतिशय आनंद होत आहे. अमरावती डायसेसने हा जो पुत्र आहे तो नाशिककरांसाठी अर्पण केलेला आहे. आणि आम्हाला खरोखर 18 तारखेला आमची मने अतिशय आनंदाने भरलेली होती. कारण त्या ठिकाणी 3 गुरुदीक्षा झाल्या. एक ब्रदर सांतान ते सिंधुदुर्ग म्हणजे कोकण सावंतवाडीचे होते. म्हणजे एक ब्रदर फादर संजय पठारे औरंगाबाद आणि आज फादर जॉन पहिली मिसा अर्पण करतात ते अमरावतीचे आहे. म्हणजे आम्हाला सिंधुदुर्ग डायसेसची मदत मिळाली, आम्हाला औरंगाबाद डायसेसची मदत मिळाली आणि आम्हाला अमरावती डायसेसची देखील मदत मिळालेली आहे. अति पवित्र ख्रिस्त शरीर आणि धर्मगुरू पदाची हे जे 2 संस्कार आहेत त्याची स्थापना प्रभूने केलेली आहे. आणि हे दोन्ही संस्कार परस्परावर अवलंबून आहे. दीक्षित धर्मगुरूशिवाय आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचे अतिपवित्र ख्रिस्त शरीर प्राप्त होत नाही. पोप जॉन